महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा एवं महाराष्ट्र आर्य वैश्य युवा सभा नागपुर एवं माधव इंफ्रा ने ट्री प्लांटेशन का आयोजन कर एक सार्थक पहल में शामिल होने की अपील की। आयोजकों ने कहा, हमें आपको हरित और स्वस्थ पर्यावरण बनाने के उद्देश्य से आयोजित एक नेक पहल में भाग लेने के लिए आमंत्रित करते हुए खुशी हो रही है। आइए इस सार्थक आयोजन में हमारे साथ शामिल हों। आइए इस सार्थक वृक्षारोपण परियोजना के माध्यम से प्रकृति माँ को अपने पौधे अर्पित करने के लिए एकजुट हों। आपकी उपस्थिति अनेक लोगों को प्रेरित करेगी और हमारे समुदाय में स्थायी जीवन को प्रोत्साहित करेगी। लोगों को एकजुट होकर पेड़ लगाने, जीवन को पोषित करने और इसे हरा भरा बनाने का आह्वान किया गया। ये कार्यक्रम आधार नगरी मौजा कन्होली डोंगर गांव नागपुर में आयोजित किया गया। इस वृक्षारोपण कार्यक्रम में श्री महेश कुमार मेघमाले इंजीनियर महाडा नागपुर, श्रीमती रेणुका अवताडे कार्यकारी अभियंता महाडा नागपुर, श्री राजू मुखवार उपाध्यक्ष महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा महाराष्ट्र, इन माननीय व्यक्तियों ने इस कार्यक्रम में भाग लिया और अपने हाथों से वृक्षारोपण कर इस हरित पहल की शुरुआत की। साथ ही श्री दीपक नीलावर अध्यक्ष महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा नागपुर, श्री प्रशांत पिंपलवार सचिव महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा नागपुर, गोपाल गाडेवार अध्यक्ष महाराष्ट्र आर्य युवा सभा नागपुर ने सभा का अभिनंदन किया। वृक्षारोपण कार्यक्रम का उद्घाटन माधव इंफ्रा के डायरेक्टर श्री अमित दीपक नीलावर, श्री सुमित दीपक नीलावर, श्रीमती प्रियंका नीलावर, तेजस्विनी नीलावर ने भी अपने हाथों से वृक्षारोपण कर लोगों को आह्वान किया कि आओ हम सब मिलकर वृक्ष लगाएं तथा कार्यक्रम में शामिल हुए मान्यवरों का स्वागत किया। नमस्कार, मी दीपक नीलावर, माधव इंफ्रा के संचालक म्हणून मी काम पाहतो। आजचा जो प्रोजेक्ट होता आमच्याकरता हा एक पीपीपी मॉडेल आहे केंद्र शासनाचा। पीपीपी मीन्स पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप। गव्हर्नमेंट प्रायव्हेट पार्टनरशिप सुद्धा करतं घरांमध्ये आणि स्वतःची माडाची घरं सुद्धा ती विकतातच। तर पीपीपी मॉडेल मध्ये मी एक नागपूरच्या विभागाचा 2000 घरं आम्ही इथं पीपीपी मॉडेल मध्ये बांधत आहोत। डिसेंबर मध्ये 2000 घरं पूर्ण आम्ही याच्या ताब्यात देत आहोत। या निमित्तानं माडा मुंबई यांनी एक टार्गेट ठेवलं होतं की प्रत्येक पीपीपी मॉडेलनी आणि प्रत्येक संस्थांनी इथं झाडं लावायची। एक घर तर एक झाड लावा, एक घर 2 झाडं लावा। त्या अनुषंगाने आम्ही आजचा हा प्रोजेक्ट घेतलेला आहे। माननीय महेश सर नागपूर माडाचे सीईओ आहे सर, यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत सूचना आल्यात की आपल्याला काही झाडं लावायची आहे। त्यामुळे आजचा हा प्रोजेक्ट होता। म्हणून आम्ही आज कुठल्याही आमदाराला किंवा कुठल्याही मंत्र्याला न बोलवता, जे आम्हाला नेहमी लोक सपोर्टेड असतात काम करताना, कारण मला मंत्री सपोर्ट नाही करत किंवा मला मंत्री आमदार सपोर्ट नाही करत, मला करतात मेघमाले साहेब, मला करतात पटवारी साहेब, मला करतात ग्रामपंचायत, मला करतं लोकल अथॉरिटीज। तर या लोकांनाच आजच्या कार्यक्रमाचं प्रमुख पाहुणे बोलवायचं होतं। यांच्या हस्ते मला आजचा हा प्रोजेक्ट करायचा होता। त्याचं एक प्रयोजन म्हणून आजचा वृक्षारोपणाचा कार्यक्रम होता। वृक्षारोपणाचा कार्यक्रम आपण घेतला, त्यामध्ये झाडे लावली, आफ्टर मॅनेजमेंट झाडे जगली पाहिजे, त्यासाठी आपलं काय नियोजन? या निमित्ताने मी एक सांगू इच्छितो, मी 96-97 मध्ये यवतमाळ रोटरी क्लबचा यवतमाळ अध्यक्ष होतो। तेव्हापासून रोटरीचा एक प्रोजेक्ट असतो की वृक्षारोपण प्लांटेशन, हा त्यांचा परमनंट प्रोजेक्ट आहे। तेव्हापासून मला जी सवय लागली, मी 97 पासून दरवर्षी 500 झाडं, कधी 1000 झाडं, कधी 2000 झाडं, कधी 200 झाडं, अशी 97 पासून झाडं लागत आहोत। आम्ही नुसतीच झाडं लावत नाही, तर वृक्षरोपण वृक्ष संवर्धन असे 2 शब्द आम्ही वापरतो। नुसतीच झाडं नाही लावत किंवा आज लावले उद्या मॉर्टिलिटी मध्ये 90% झाडं मरून जातात, कारण थोडी थोडी जी गव्हर्नमेंट काम करतं, म्हणजे गव्हर्नमेंटला मला हे नाही करायचं आहे, त्यांच्या उद्देशाने ते लावतात, पण आमचा जो उद्देश आहे ती झाडं जगली पाहिजे। आपण जो प्रश्न विचारला की ते झाडांचं वृक्षारोपण कसं, आम्ही वृक्ष संवर्धन सुद्धा सोबत घेतो। म्हणून आपण पाहिलं असं सगळ्यांनी, आजची जी झाडं आहे माझी 7 ते 8 फुटाची झाड आहे। एका झाडाची किंमत 500 ते 1000 रुपये आहेत। मी ते 50 रुपयाला 25 रुपयाला झाड कधीच लावलं नाही आजपर्यंत नाही आणि लावणारही नाही। जेव्हा शक्य आहे मनापासून वाटते तर काम करायचं, नाही तर नाही म्हणायचं स्पष्ट। इतके छान प्रकारे आम्ही प्रोजेक्ट करतो। कधी दरवर्षी माझ्या तुम्ही प्रोजेक्टला, मागच्या वर्षी सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचा वाढदिवस होता 30 तारखेला, दरवर्षी असतो। मागच्या वर्षी ईसासनीमध्ये आम्ही हा प्रोजेक्ट घेतला, 665 झाडं त्यांच्या हाताने लावली आणि पुन्हा 2000 झाडं दुसरी लावली, अशी 2665 झाडं त्या मागच्या वर्षी आम्ही लावली। त्यांचा वाढदिवस होता 65 मला वाटतं मागच्या वर्षी सुधीर भाऊचा, किंवा 61 असेल तर 61 लावली असेल। त्याचं असतं की आम्ही वृक्षारोपण आणि संवर्धन दोन्ही करतो,
पण एक प्राथमिक लोकांची इथली जी लोकल अथॉरिटी असतं किंवा लोकल जे लोक राहतात, इथं आम्ही जवळपास 431 घरांना पजेशन मागच्याच वर्षी दिलेलं आहे. त्यांना सुद्धा आज आम्ही एक एक झाड देत आहोत की बा तुम्ही तुमच्या घरासमोर एक झाड लावा. झाड आम्ही देतो, गड्डा आम्ही करून देतो, लावून आम्ही देतो, फक्त त्याला पाणी द्या आणि जगवा. एवढी विनंती या 431 घरांना करतो. उरलेले 1,500 झाडं आहे ते आम्ही जगवण्याचा प्रयत्न करतो आणि येणाऱ्या डिसेंबरमध्ये परत 1,500 झाडं लावतात. तेव्हा सुद्धा हाच प्रयोग केला जाईल किंवा एक झाड एक घर, ती जगण्याची जबाबदारी त्यांना देताना सुद्धा त्यांची गोष्ट कळली पाहिजे की झाडापासून मला प्राणवायू मिळतो, झाडापासून मला बऱ्याच गोष्टी मिळतात. ही फक्त बिल्डरची जबाबदारी आहे किंवा माडाची जबाबदारी, हे सुद्धा त्यांच्या ध्यानात नको. ही सुद्धा गोष्ट आम्ही त्यांना सांगणार आहोत. महाराष्ट्र शासनाच्या माध्यमामधून सध्या वृक्ष लागवडीचं अतिशय मोठे व्यापक मोहीम हाती घेण्यात आलेली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून म्हाडाच्या वतीने पूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचे माननीय उपाध्यक्ष संजीव जयस्वाल सरांच्या आदेशाने आम्ही पूर्ण महाराष्ट्रात 2 लाख झाडं लावायचा संकल्प घेतलेला आहे आणि त्याचप्रमाणे नागपूर जे काही मंडळ आहे ज्यामध्ये 6 जिल्हे येतात, त्या 6 जिल्ह्यामध्ये साधारण 25,000 झाडं लावण्याचा संकल्प आम्ही घेतलेला आहे आणि त्याचाच भाग म्हणून आज जे काही माधव इन्फ्राच्या माध्यमामधून 2,000 झाडं आपण लावत आहोत, त्याचाच एक उपक्रमाचा एक हा भाग आहे. ज्या प्रकारे वृक्षारोपणाचा एक कार्यक्रम आयोजित केला गेलेला आहे, कशा प्रकारचं आयोजन यामध्ये करण्यात आलं? यामध्ये जे काही आपण झाडं लावतो, दरवर्षी आपण झाडं लावल्या जातो, पण ह्यावेळेस वृक्ष लागवडीचं एक वेगळं महत्व आहे. प्रत्येक जे काही वृक्ष आपण लावणार आहोत त्याला एक जिओ टॅगिंग आपण देणार आहोत. त्या झाडासोबत एक फोटो असणार आहे आणि तो ऑनलाईन अपलोड होणार आहे. त्यामुळे जी झाडं जे आहेत ती जगली गेली पाहिजे, ही यामागचा मुख्य उद्देश आहे आणि त्या पद्धतीनेच आमचा प्रयत्न चालू राहणार आहे. आणि यामध्ये आम्ही केवळ म्हाडा नाही तर म्हाडासोबत जेवढे काही सामाजिक उपक्रम राबवणारे संस्था आहेत, ज्यामध्ये माधव इन्फ्रा एक आहे, असे आम्ही सर्वांना सोबत घेऊन हा उपक्रम आम्ही पूर्ण 6 जिल्ह्यामध्ये राबवत आहोत. ज्या प्रकारे वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला, मोस्ट ऑफ द टाइम आपल्याला पाहायला मिळतं की वृक्षारोपण झालं पण आफ्टर मॅनेजमेंट झाडं जगली पाहिजे. आपण खूपदा बघतो आता पावसाचे दिवस आहेत, झाडे राहतील का आणि त्यासाठी काय मॅनेजमेंट? तेच मी तुम्हाला सांगितलं की ह्यावेळेस जे काही उपक्रम आहे थोडा वेगळ्या पद्धतीचा आहे. प्रत्येक झाडाचं आम्ही एक त्यासाठी एक फॉर्मॅट तयार केलेला आहे, ज्यामध्ये ते झाडाचं नाव, झाडाचं वय, त्या झाडाचं संगोपन करणारे व्यक्ती, हे सगळं त्या प्रोफॉर्म्यामध्ये अपलोड असणार आहे, जेणेकरून हे मॉनिटरिंग कोणीही कुठेही बसून करू शकतं. त्यामुळे ह्यावेळेस झाडं लावण्याची जी काही पद्धत असणार आहे ही खूप वेगळ्या स्वरूपाची असणार आहे. ती झाडे लावलेली जगली गेली पाहिजे याच्यावर जास्त भर आहे. जसं आपण म्हटलात की झाडं लावल्यानंतर त्याचं नंतर संगोपन होत नाही, पण ह्यावेळेस 3 वर्षापर्यंत संगोपन करण्याच्या आम्हाला सूचना दिलेल्या आहेत आणि त्याचं मॉनिटरिंग वेळोवेळी होणार आहे. म्हाडाचा जो मुख्य उद्देश आहे की गरीब लोकांना परवडणाऱ्या दरामध्ये घरे देणे, जेणेकरून 2 पद्धतीने आम्ही सध्या PMI स्कीम मध्ये घर उपलब्ध करून देतो, ज्यामध्ये काही प्रायव्हेट पार्टनर्स असतील किंवा म्हाडाच्या वतीने असतील. अशा पद्धतीने आम्ही हे गरजू आणि गरीब लोकांसाठी घरे उपलब्ध करून देण्याचा उपक्रम आम्ही राबवत आहोत. पंतप्रधान आवास योजनेची जे पहिला चरण होता, पहिला फेज होता, ज्यामध्ये आम्ही 10,000 घरं प्रायव्हेट पार्टनर कडून आम्ही उपलब्ध करून दिलेले आहेत. आता सेकंड फेज सुरू होत आहे. यामध्ये सुद्धा आमचं टार्गेट 25,000 घरांचं आहे, ज्यामध्ये आम्हाला माधव इन्फ्रा सारखे जे काही सामाजिक यामध्ये काम करणारे संस्था आहेत ते पण मदत करत आहेत. त्यामुळे जे काही शासनाचा यामागचा उद्देश आहे, प्रत्येकाला गरजूला घर, तो पूर्ण करण्याचा म्हाडाचा आमचा प्रयत्न असणार आहे.